नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग टाकते, कारण मध्ये गणपतीमध्ये मला लॉंग व्हिडिओ टाकायला असा वेळ मिळालाच नाही। तर श्रावण संपला, गणपती गेले आणि त्यानंतर आज आहे रविवार। तर म्हटलेलं चला मस्त आज माशांचा प्लॅन करूया। ॲक्च्युली सकाळी आमचा बिर्याणीचा प्लॅन ठरत होता, पण तो चेंज झाला आणि त्यानंतर मग दुपारी आम्ही जेटीवरती मासे आणायला गेलो। पण दुपारच्या नंतर गेल्यामुळे तिथे असं जास्त असे मासे अवेलेबल नव्हते, त्यामुळे गर्दी पण काही जास्त नव्हती आणि मासे पण थोडेच होते। ॲक्च्युली यायला सुरुवात झाली होती, पण आम्हाला तेवढा थांबायला पण वेळ नव्हता। तर मग इथे आम्ही एक सरंगा आणि 2 सुरमई छोट्या छोट्या होत्या ते घेतलेले आणि तिथून आलेलो सरळ घरी आल्याच्या नंतर मग ते फिश सगळे व्यवस्थित साफ करून नंतर त्याला सर्व मसाला लावून मॅरिनेट करायला ठेवलं। पिल्लूला टाकून गेल्याच्यामुळे म्हणजे तो दुपारी झोपला होता, मग त्याला काही नेलं नाही, त्याच्यामुळे तो आम्ही आल्याच्या नंतर मग रडत होता। त्याच्यामुळे त्याला पहिलं शांत केलं आणि नंतर मग रस्सा बनवून घेतला फिशचा, फिश करी। त्यानंतर मग थोडे सुके घालायचे होते, ते पण घातले। त्याची रेसिपी तुम्ही बघू शकता। तेलामध्ये लसूण टाकलं आणि मसाला वाटून घेतला होता त्याच्यासाठी, म्हणजे कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण करून घेतलं होतं। थोडं तिखट टाकलं फोडणीला आणि त्याच्यामध्ये ते वाटण ओतून घेतलं, छान मिक्स केलं आणि नंतर त्यात फिशचे पीस होते ते टाकले आणि छान शिजवून घेतलं। खूप छान होते अशी करी, तुम्ही पण बनवून बघा। हे दोन्ही पण तयार झाल्याच्या नंतर मग मी ते मॅरिनेट करून ठेवलेले जे फिश होते ते फ्राय करायला घेतलेले नंतर, कारण मला लवकर बनवायचं होतं, कारण मग पिल्लू झोपला असता तर मग तो उपाशीच राहिला असता। त्याच्यामुळे त्याला मग मी 1-2 फिश फ्राय करून आधी त्याला भरवून घेतलं। खूप छान असे आणि फ्रेश होते फिश, त्यामुळे उशिरा का होईना पण रविवार आजचा खूप छान गेला। तर इथे मी ताट वाढायला घेते, तुम्ही पटकन हजेरी लावा जेवायला। आणि आजचा व्हिडिओ इथंच एंड करते। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।